ग्रीसमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात देखील ग्रीसमध्ये आणि बाकी ठिकाणचे ज्या न्यूज येत होत्या त्या फार चांगल्या नव्हत्या. पैसा फार मोठ्या प्रमाणात सगळ्या इमर्जिंग मार्केट्समधनं युएसमध्ये परत जाताना दिसत होता आणि त्यामुळे आपल्या देशाला देखील त्याचा फटका पडला की करन्सी आपली जी आहे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपलं डिप्रिसिएशन होताना दिसलं. तर ह्या सगळ्या निगेटिव्ह न्यूज येत होत्या आणि आपण एक लक्षात घेतलं की तेव्हाच स्मार्ट इन्व्हेस्टर जो असतो तो गुंतवणूक करत असतो. ह्या सगळ्या काळामध्ये जानेवारी ते ऑगस्ट 2012 पर्यंत आपल्याला केवळ निगेटिव्ह न्यूज दिसत असतानाच FIs जे होते ते स्मार्टली गुंतवणूक करत होते. आणि दुसरं एक मला असं वाटतं की रेटिंग एजन्सीजचा तुझा जो फंडामेंटल प्रश्न होता, रेटिंग एजन्सीज आणि मार्केट्समधला मूलभूत फरक जो आहे तो मार्केट्स हे नेहमी प्रोग्रेसिव्ह बघत असतात की अपेक्षेवर चालतात. पुढे काय होणार आहे हे मार्केट सारखं डिस्काउंट करायला बघत असतात आणि आपण बऱ्याचदा असं म्हणतो की मार्केट्स इनइफेक्टिव्ह आहेत, मार्केट्स इनएफिशियंट आहेत. मला असं वाटतं मार्केट्स आर मच स्मार्टर दॅन इंडिव्हिज्युअल्स, कंपनीज ऑर एनीबडी एल्स. कारण ते भवितव्यात काय होणार आहे, भविष्यात काय होणार आहे याचा सतत अंदाज घेताना आपल्याला दिसत असतं आणि ती प्राइस, ती ऍक्टिव्हिटी मार्केटमध्ये रिफ्लेक्ट होताना, मार्केटमध्ये आपल्याला होताना 6 महिने आधी होताना दिसत असते. आणि तेच झालं की ऑगस्टमध्ये आपण म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं की जानेवारी देखील आपण म्हटलं की स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे. बाय द टाइम कोणालाही रिअलाइज झालं, कोणालाही समजलं तोपर्यंत ऑगस्ट ते ह्या रॅलीमध्ये सडनली ह्या सगळ्या निगेटिव्ह न्यूज आपल्याला उलट्या होताना दिसल्या की गव्हर्नमेंटने पण हळूहळू पॉलिसी ऍक्शन करायला सुरुवात केली. FDI रिटेलमध्ये आणि एअरलाईन्समध्ये ओपन केलं. सडनली आपल्याला दिसलं की फ्लोज म्हणजे परदेशात देखील अमेरिकेने QE3 म्हटलं की आम्ही अजून पैसा प्रिंट करू जेणेकरून इमर्जिंग मार्केट्समध्ये पैसे अजून येतील. अशी ऑइलवरची जी सबसिडी होती ती मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. इतकंच नाही तर त्याचबरोबर डिझेलवरची सबसिडी जी आहे ती काढून घेण्याचा निर्णय काही दिवसापूर्वी सरकारनं घेतला आणि त्यामुळे एक सकारात्मक वातावरण जे आहे ते आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं भारताकडे बघण्याचं असं झालं आणि त्यातून ही गुंतवणूक जी आहे ती येताना पाहायला मिळते. पण निखिल, ज्यावेळेला आपण या सगळ्या बाबी बघतोय तर मार्केट्स आता पुढच्या टप्प्यामध्ये ठीक आहे 20,000चा टप्पा गाठला. जर आपण 2008च्या महागाईच्या तुलनेत आत्ताचा 20,000चा आकडा बघितला तर तो निश्चितच 20,000 असा नाही निघणार, करेक्ट, कमी निघेल आणि त्यामुळे अजूनही मार्केट डिस्काउंट्समध्ये आहे. अजून बाजार वाढू शकतो. हा अगोदरच सल्ला तुझ्याकडून मिळालेला आहे. कुठे बघतोय आपण बाजाराला 2014 जानेवारीमध्ये? निलेश, बुल मार्केटचं एक कॅरेक्टरिस्टिक असतं की मार्केटचे लेवल्स आता प्रेडिक्ट करणं 2014 मध्ये खूप मुश्किल आहे. पण नक्की मला हे सांगता येईल की आपण काही जर कंपन्या बघितल्या की त्यांची जी प्राइस होती 2008 मध्ये आणि आताची प्राइस आहे, भले मार्केट्स कुठेही गेले नाहीयेत तरी ती दुसऱ्या लेवलला आलेली दिसते. आणि मला असं वाटतं की आजपासून येत्या काही काळामध्ये विथ सम रिस्क अटॅच्ड मार्केट्स 15 ते 18% आसपास रिटर्न्स जनरेट करणं हे काही मार्केटला तेवढंसं मुश्किल नाहीये इयर ऑन इयर असं मी म्हणतो. आणि लॉंग टर्म जर आपण बघितलं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपण बघितलं तर मार्केट्स हॅव ऑलवेज डिलिव्हर्ड 10% प्लस रिटर्न्स. कारण महागाई तुमची जी असते त्याला बीट करणारं असं एकच साधन आपण नेहमी बघितलं ते इक्विटी मार्केट्स बघितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आजच्या घडीला देखील आपण ओव्हर प्राइस नाही आहोत. आजच्या घडीला देखील आपण एक नवीन उच्चांक निर्माण करू शकतो. दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे की बुल मार्केटचं एक महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक किंवा महत्वाचं असं हे बघता येईल की ते नवीन लिडरशिप क्रिएट करतं. आणि जर तुम्ही गेल्या बुल मार्केटमध्ये 2007 मध्ये वीक कंपन्यांमध्ये किंवा तेव्हाच्या स्टार कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल तर ही अपेक्षा बाळगू नये गुंतवणूकदारांनी की नवीन उच्चांक झालाय तर माझे स्टॉकची प्राइस का वरती गेली नाहीये. कारण जर तुम्ही बघाल 2000 मध्ये IT इंडस्ट्रीजला बूम क्रिएट झाली होती आणि त्यांनी उच्चांक गाठले होते. स्टॉक्स लाईक HFCL, आम्ही परवाच मित्र बोलत होतो की HFCL म्हणून एक फार मोठा म्हणजे स्टॉक खूप मोठ्या प्रमाणावरती जाताना दिसला पण आज आपल्याला त्याचं नाव कुठेही दिसत नाहीये. सो मला असं म्हणायचंय की वेल्थ ही जी नवीन पैसे जे क्रिएट होतील ते नवीन स्टॉक्समध्ये नवीन सेक्टर्समध्ये क्रिएट होतील. तर हे एक महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे येत्या काही काळामध्ये. अगदी म्हणजे 2008ला L&T सारख्या ब्ल्यू चिप्स कंपन्या किंवा इतर अनेक बलाढ्य कंपन्या ज्या आहेत त्या चर्चेत होत्या. त्यात लोकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. मात्र खूप मोठ्या प्रमाणावर गेल्या 4 वर्षामध्ये या कंपन्यांनी आता रिटर्न्स दिले अशी काही परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी दिसत नाही आणि त्यामुळं खूप मोठं नाव यापेक्षा
कशा पद्धतीचा अहवाल आहे, कशा पद्धतीनं कंपनी रिटर्न्स देते याचा योग्य अभ्यास करा आणि त्यातून गुंतवणूक करा. आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. तुमचे फोनही घेणार आहे. तुम्ही थेट फोन करून निखिल नाईक यांना तुमच्या प्रश्नांची उत्तरं विचारू शकता. 66-106-2306 या क्रमांकावर तुम्ही फोन करून तुमचा प्रश्न जो आहे तो विचारू शकता. इथे एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झालेली आहे. बघत रहा पैसा झाला मोठा. नमस्कार. पैसा झाला मोठा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय ती बाजारानं गाठलेला 20,000चा टप्पा आणि येत्या पुढच्या काळामध्ये मुख्यतः कशा पद्धतीनं गुंतवणूक करताना काळजी घ्यावी, कुठे जाताना दिसू शकतं मार्केट, या संदर्भात तुम्ही तुमचे प्रश्न थेट निखिल नाईक यांना विचारू शकता. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 022-66-160-216 या क्रमांकावर थेट फोन करून तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. निखिल, जसं आपण चर्चा करत होतो की बाजार 20,000ला आहे आणि जानेवारीमध्ये 2014ला बाजार कुठे असेल, त्या प्रश्नाचं उत्तर मला काही मिळालं नाही तुझ्याकडून. 2014ला आपण बाजार कुठे बघतोय? आपण मोडू शकतो 23,000 बाजार, 24,000 बाजार? निलेश, जर आपण 10% 15% रिटर्न्स इथनं जरी इयरली एक्सपेक्ट केले आणि 20,000 मार्केट्स आहेत तर तुला त्याचं उत्तर साधारणतः काढता येईल. पण मला त्याहून असं मला वाटतं की गुंतवणूकदारांनी बाजार कुठे आहे हे बघण्यापेक्षा तुमचे स्टॉक्स तुम्ही कुठचे विकत घेत आहात किंवा तुम्ही कुठचे म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतात आणि त्याची व्हॅल्युएशन्स कशी होते ते बघितलं पाहिजे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की 2008-7 मध्ये जे स्टॉक्स 20,000 जेव्हा मार्केट्स होतं आणि काही स्टॉक्स असे आहेत की ज्या व्हॅल्यूला होते तिथून देखील 15% रिटर्न, म्हणजे मार्केट्सनी 0% रिटर्न दिले. 20,000 काही रिटर्न्स नाही दिले, पण स्टॉक्स 15% इयर ऑन इयर वाढताना आपल्याला दिसलेले आहेत. स्टॉक्स डबल झालेले दिसले आहेत गेल्या 5 वर्षामध्ये. तर मला वाटतं व्हॉट मॅटर्स इज रिटर्न्स अल्टिमेटली, आणि ते रिटर्न्स कॅन कम फ्रॉम आयदर फ्रॉम क्वालिटी स्टॉक्स किंवा क्वालिटी म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली तर. अगदी. पुण्याहून फोन येतोय आपल्याला. हा शेवटचाच फोन असेल आपला. सुजाता बिस्कर यांचा फोन आहे. सुजाताजी, विचार आपला प्रश्न. हो सर, मला विचारायचं होतं की मी ING लाईफ इन्शुरन्स मध्ये ING पैशामध्ये मी पैसे गुंतवले होते 15,000. ओके. तर ते 15,000 दरवर्षी 15,000 मी भरत होते. 5वा हप्ता मागच्या वर्षी भरला. तर आता त्यावेळेला आम्हाला काय सांगितलं होतं की 1,16,000 तुम्हाला भेटतील 6व्या वर्षी. पण आता ज्या वेळेला आम्ही रिटर्न्स विचारायला गेलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की ज्या वेळेला हे तुमचं सेन्सेक्स 20,000च्या वर जाईल तेव्हा तुम्ही आम्हाला येऊन भेटा आणि त्यावेळेला तुम्हाला पैसे भेटतील. पण 1,16,000 भेटणार नाही म्हणतात, ते कमी भेटतील. म्हणजे 75 जी आमची रक्कम आहे तीच भेटेल असं सांगतात ते. म्हणजे हे काय कळत नाहीये. म्हणजे हे मुख्यतः तुम्ही गुंतवणूक जी केली ती साधारण 2007-8च्या सुमारास केलेली आहे. साधारण 20,000च्या आकड्यावरची तुमची गुंतवणूक आहे. युलिप निलेश, म्हणजे ह्या एकट्या त्रासलेल्या नाही आहेत. असंख्य गुंतवणूकदार ज्यांनी युलिप्समध्ये नीट विचार करून किंवा नीट अटी समजून गुंतवणूक नाही केली. कारण बघा, मी असं नाही म्हणत ह्यामध्ये मी कंपनीला किंवा एजंटला नाही दोष देणार, कारण पैसा हा आपला असतो. आपण काळजी घेतली पाहिजे तेव्हा, आणि आपण नीट विचार करून आणि टर्म्स कंडिशन समजून घेऊन गुंतवणूक केली पाहिजे. कारण अल्टिमेटली लॉससाठी कंपनी, एजंट किंवा कोणी रिस्पॉन्सिबल नसतं. आज तुम्हालाच त्याचा लॉस हे करावा लागतोय. मला तुम्ही ती जी स्कीम सांगितली त्यातले अंडरलाईन स्कीम म्हणजे ती परत कुठल्या स्टॉक्समध्ये कुठल्या प्रकारच्या इक्विटीमध्ये आहे का कुठे ते समजलं नाहीये. पण मी असंच सांगेन की थोडा काळ थांबा, कारण एक लक्षात घ्या की जेव्हा रॅली येते ना तेव्हा सगळेच स्टॉक्स देखील आपल्याला कधी कधी वरती जाताना दिसतात. आणि जर तुमच्या स्कीममध्ये जर फंड मॅनेजर योग्य रीतीने काम केलं तर थोडे बेटर रिटर्न्स येताना तुम्हाला दिसू शकतील. अगदी. सुजाताजी, स्पष्टपणे सल्ला निखिल नाईक यांचा की थोडं थांबा याच गुंतवणुकीमध्ये. बाजार वर जाताना पाहायला मिळतोय. बाजार चांगले रिटर्न्स देऊ शकतो आणि बाजार म्हणजे साधारण 21,000वर ज्यावेळेला सेन्सेक्स असेल तर तुम्हाला थोडाफार प्रमाणावर पैसा जो आहे तो या ठिकाणून रिकव्हरी रूपामध्ये फायदा रूपानं येताना पाहायला मिळेल. निखिल, काहीतरी सांगणार? मला असं वाटतं की येत्या काळामध्ये व्होलॅटिलिटी एक्सपेक्ट केली पाहिजे गुंतवणूकदारांनी. हे येणारं वर्ष
जसजसं बाजार वरती जाईल तसतसं जे जुने गुंतवणूकदार आहेत ज्यांचा रिटर्न्स लॉसमध्ये होते स्टॉक मार्केटमध्ये ते देखील प्रॉफिट बुकिंग करताना दिसतील. तर मार्केट्स अजूनही सेल पूर्णतः संपला नाहीये, डिस्काउंट कमी आहे, पण व्होलॅटिलिटी मार्केट्समध्ये चढ उतार मात्र नक्कीच तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. म्हणजे 20,000वर बाजार गेलेला असला तरी तो पुन्हा एकदा 9,500 माफ करा 19,500 असाही पाहायला मिळू शकतो. आणि सर्वात महत्वाचा सल्ला आजच्या दिवसातला तो म्हणजे एजंट्स काय सांगतात, एखादी एजन्सी एखादी कंपनी काय आश्वासनं देते यावर निर्भर राहू नका. पॉलिसी काय आहे, पॉलिसी योग्य पद्धतीनं वाचा, योग्य सल्लागाराचा सल्ला घ्या आणि मगच आपला बहुमूल्य असा पैसा जो आहे तो कोणत्याही स्कीममध्ये गुंतवा. अन्यथा फसवल्याची धारणा जी आहे ती तुमच्या वाट्याला येऊ शकते. आज आपण इथंच थांबूयात. बघत राहा एबीपी माझा.